शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केलाय. मुंबईत झालेल्या या सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदेंनी ऑपरेशन टायगर फुलप्रूफ यशस्वी झाल्याची घोषणा केली. हे सर्व खासदार शिवसेना वाढवण्यासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी सोबत आले असून त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही असा शब्द त्यांनी दिला. संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या 6 खासदारांच्या या प्रवेशामुळे शिंदेंची शिवसेना आता अधिक भक्कम झाली असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचंही शिंदेंनी स्पष्ट केलंय. मान्सूनने अखेर वेग पकडला असून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये त्याने धडक दिली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनची वाटचाल अत्यंत वेगाने सुरू असून पुढील 48 तासात तो मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागात सक्रिय होईल. या हवामान बदलामुळे गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मान्सूनच्या या आगमनामुळे राज्यातील बळीराजा सुखावला असून खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग येणार आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2026 मधील जाचक दुरुस्त्या तातडीने रद्द न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून राळेगण सिद्धी येथे आमरण उपोषणाचा थेट इशारा दिलाय. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलंय. नवीन नियमांमधील ओळखपत्र सक्ती, माहितीचे कारण विचारणं, तर्कहीन शुल्कवाढ, एक विषय एक अर्ज, वकिलांची मदत घेण्यास बंदी अशा 9 प्रमुख तरतुदींवर अण्णांनी तीव्र आक्षेप घेतलाय. हे नियम भ्रष्टाचाराला ढाल देणारे असून यामुळे प्रशासनातील पारदर्शकता पूर्णपणे धोक्यात येईल. हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार वाचवण्यासाठी आपण प्राणाची आहुती देण्यासही मागे हटणार नाही असं त्यांनी पत्रात ठणकावून सांगितलंय. पश्चिम बंगालमधील भाजप सरकारने आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प विधानसभेत सादर केलाय. अर्थमंत्री स्वपन दास गुप्ता यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 20% वाढ करण्याची मोठी घोषणा केली. या बजेटमध्ये 1 लाख रिक्त सरकारी पदे भरली जाणार असून त्यात महिलांना 33% आरक्षण दिलं जाईल. महिलांना दरमहा 3,000 रुपये आर्थिक मदत आणि मोफत बस प्रवासाची सोय करण्यात आली आहे. तसेच सुशिक्षित बेरोजगारांसाठी भरोसा योजना, राज्यात आयुष्यमान भारतची अंमलबजावणी आणि उत्तर बंगालमध्ये IIT आणि IIM उभारणीसह अनेक महत्त्वपूर्ण घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लेबर पार्टीला मिळालेला मोठा पराभव आणि त्यानंतर पक्षातच वाढलेला तीव्र असंतोष यामुळे स्टारमर यांच्यावर राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव निर्माण झाला होता. त्यांच्याच मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांनी आणि खासदारांनी त्यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवला होता. पक्षांतर्गत आव्हाने आणि वाढत्या राजकीय दबावामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. नवीन नेत्याची निवड होईपर्यंत स्टारमर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहतील. स्टारमर यांच्या राजीनाम्यानंतर ग्रेटर मँचेस्टरचे महापौर अँडी बर्नहम हे लेबर पार्टीचे पुढील नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान बनण्याच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्याच्या ठेवीवर 9.75% व्याजदर. अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. फक्त सभासदांकरिता नियम व अटी लागू. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये झालेली महत्त्वपूर्ण चर्चा यशस्वी झाल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केली आहे. या यशस्वी चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये अंतिम कराराचा रोडमॅप तयार झाला असून पुढील 60 दिवसात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. ही बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून अण्वस्त्र कार्यक्रम, आर्थिक निर्बंध आणि प्रादेशिक सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. या वाटाघाटी यशस्वी करण्यासाठी कतार आणि पाकिस्तानच्या पथकाने विशेषतः पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे शरीफ यांनी सांगितले. सध्या तांत्रिक पातळीवर चर्चा सुरू राहणार असून देखरेखीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या घडामोडीकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. नवीन फोन घेण्यासाठी अनेकदा जुना फोन विकला किंवा एक्सचेंज केला जातो. मात्र घाई गडबडीत डेटा पूर्णपणे डिलीट न केल्यास गोपनीयता आणि बँकिंग सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी फोन विकण्यापूर्वी फोटो, व्हिडिओज आणि महत्त्वाच्या फाईल्सचा बॅकअप घ्या. त्यानंतर गुगल पे, फोन पे सारख्या बँकिंग ॲप्ससह सोशल मीडिया आणि ईमेल खात्यांमधून लॉग आउट करून ती
डिलीट करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोनमधून गुगल खातं किंवा ॲपल ID काढून टाका. शेवटी सिम आणि मेमरी कार्ड काढून फोन फॅक्टरी रिसेट करायला विसरू नका. AI+ कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपले नोवा 2 निओ 5G आणि नोवा 2 प्रो 5G हे 2 नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केलेत. वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हे फोन उत्तम पर्याय ठरतील. नोवा 2 निओ 5G मध्ये 6.74 इंचाचा HD डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर आणि 18 व्होल्ट फास्ट चार्जिंगसह 6000 mAh ची दमदार बॅटरी मिळते. दुसरीकडे नोवा 2 प्रो 5G मध्ये 6.9 इंचाचा FHD डिस्प्ले, डायमेन्सिटी 7100 प्रोसेसर आणि 33 व्होल्ट फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. दोन्ही फोन्समध्ये 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि Android 16 आधारित OS आहे. या सिरीजची सुरुवातीची किंमत 12,999 रुपये असून प्रो मॉडेलची किंमत 17,999 रुपयांपर्यंत जाते. बँकेच्या ऑफर अंतर्गत ग्राहकांना 1,000 रुपयांची सूट मिळेल. 26 जूनपासून फ्लिपकार्टवर याची विक्री सुरू होईल. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि तिची आजी दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी लंडनमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री कुब्रा खानचा वाढदिवस साजरा केला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या खासगी कौटुंबिक सोहळ्यात सारा आनंदाने वाढदिवसाचे गाणे गाताना दिसली, तर शर्मिला टागोर यांनी कुब्राला प्रेमाने केक भरवला. नुकतेच साराने आपली आई अमृता सिंग आणि आजीसोबतचे काही फोटोही शेअर केले होते. दरम्यान सारा अली खान नुकतीच पती पत्नी और वो 2 मध्ये दिसली होती आणि लवकरच ती आयुष्मान खुरानासोबत आगामी उडता तीर या स्पाय कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे. 15 वर्षीय भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक पॉवर हिटिंगवर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू डेरिल कलिनन यांनी चिंता व्यक्त केली आहे. एवढ्या लहान वयात वेगाने आणि जड बॅटने शॉट मारताना मनगट, कोपर आणि सांध्यांवर मोठा ताण येऊ शकतो असा इशारा त्यांनी दिलाय. कलिननने 2004 मधील सचिन तेंडुलकरच्या टेनिस एल्बो दुखापतीची आठवण करून दिली, ज्यामुळे सचिनचं करिअर धोक्यात आलं होतं. सध्याचे व्यस्त क्रिकेट वेळापत्रक पाहता वैभवच्या वाढत्या वयात त्याच्या स्नायूंच्या आणि सांध्यांच्या दीर्घकालीन आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं कलिनन यांनी स्पष्ट केलंय. नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्याच्या ठेवीवर 9.75% व्याजदर. ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021240550. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता नियम व अटी लागू.